काय ती साईज आहे एकदम कडक. द डेंजर अँगलर, खतरनाक साईज आहे भाई, खतरनाक साईज. भाई काय खतरनाक पीस आणलाय बघ ना. पुली बघा, ही बघा फुल वाईट बघा. खवला लागला 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 लाग मेन ही ताकद आहे. लागला लागला बसला बसला. ताकद बघा, ताकद बघा. लागला भाई, लागला 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 बघा 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 बघा. बोईस हो गया, बोईस हो गया, बोईस तरता येतात दिसते बघा. आईच बघता 1 किलो प्लस 25 माल आहे बघ. डागरान मशी उरत झाला बघ, डागरान सांडला उरीत त्याला. तर नमस्कार मंडळी, मी गणेश कोळी. मी पुन्हा एकदा आपल्या समोर आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतोय. तर मंडळी आज पुन्हा एकदा आपण आलो होतो म्हणजे बांद्र्याला बोलायचं तर डेंजर अँगलर मोनू भाईच्याकडं. कारण मोनू भाईच्याकडं सध्या सीझन चालू आहे. म्हणजे आपण दरवर्षी तो सीझन बघतो, तो कसा असतो माहिती आहे का, पिलस्याचा येतो. आणि तो पिलस्याचा सीझन जबरदस्त चालू झाला आहे. एकदम मजा येणार आहे. आणि काय ते तुफानावरती फिशिंग, अशी फिशिंग तुम्ही जर कुठं बघितली असेल तर कमेंट पास करा. अशी फिशिंग मी त्याने कुठं बघितली. दरवर्षी मी तुम्हाला दाखवतो ती म्हणजे बांद्र्याची आणि डेंजर अँगलर मोनूची. तर चला आता आपण करतो थोड्या वेळामध्ये सुरुवात. बघू काय असणार नाही, कशी मजा असणार नाही या पूर्ण व्हिडिओ. तर चला मंडळी, पोहोचतोय आपण इकडं डायरेक्ट आपल्या जिथं फिशिंग करायची तिकडं पोहोचतोय. बघतोय डायरेक्ट लोकेशनवर, म्हणजे आपल्या बांद्राचं जो लोकेशन तिथं. आर मोनू भाई किधर? मोनू भाई इधर बैठा है, द डेंजर एंगलर. आज काम 25 करने का भाई. हवामान बघताय कसा कसा, लाटा बघताय कशा फुल आज एकदम. नीरजजी शेलार यांचं सुद्धा आगमन झालं इकडं. समोर आपल्या इकडं भरपूर आता मच्छी दिसायला लागली जसं हवामान बदलत चालला. आणि या साईडला बघताय आपले अँगलर्स ज्याही सुरुवात केली. आणि हेमंत आहे इकडं, हेमंतला लागलाय काहीतरी, हेमंत खेचतंय. आणि भरपूर अँगलर्स आहेत. फक्त आपण थांबलोय मोनूसाठी, काम 25 साठी थांबलोय. तर बघू हेमंतला काहीतरी आलं, हेमंत जोर देते. हे बघ हेमंत खेचतंय, हेमंतला मोठा पीस लागलाय. आला 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 तो पिलसा कसला मोठा बघ, डोलस तो बघ. बिग 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 साईजचा पिलसा काढला बघ हेमंतने. चला सुरुवात तर तिकडे झाली आहे. चला आपला भाई बोलला का आपण पण लगेच सुरुवात करू. मंडळी असं खवळलेले समुद्र. आता मोनू स्टार्ट करतोय फिशिंगला, कारण त्याला समोर तिकडं मच्छी दिसली आहे, त्याच्यामुळं तो आता फिशिंग सुरुवात करतोय. एकदम डेंजरस बघा रूप बघताय दर्याचं रूप. या कारणात दर्या बंद असतं, काही महिने बंद का असतं, यासाठीच बंद असतं. म्हणून आम्ही किनाऱ्यावरची फिशिंग करत असतो. आणि वेगवेगळ्या टाईपची फिशिंग किनाऱ्यावरची तुम्हाला बघायला भेटते. बघा मोनूने सुरुवात केली आहे, पहिलीच कास्ट केली आहे मोनूने. ताकद त्याला लावावं लागतंय. मेन म्हणजे या फिशिंगमध्ये असं आहे ना, ताकद ज्या महत्त्वाची आहे. कारण ताकदीनं जेवढं तो फेकायला लागतंय ना, तेवढंच ताकदीनं तुम्हाला बघा आता हिसका कसा मारेल ना, ते बघा ती ताकदीनं हिसका मारते बघ. तेवढं ताकदीनं प्रेशरनं तो जो हुक असतं ना, ते हुकमध्ये ती मच्छी अडकतं. किती ताकद लावते तो, किती लांब उडवत असेल ना, म्हणजे किती लांब जात असेल ना त्याची कास्ट, सांगू पण शकत नाही आपण. एवढी लांब कास्ट जात असेल. तर पण बघताय आपली म्हणजे जिथं दरवर्षी आपण फिशिंग करतो तिथं पण भरपूर अँगलर्स आहेत. हेमंत पण आहे तिकडं. ताकद बघा, किती ताकद लावावं लागत असेल, भयानक ताकद लावावं लागते, भयानक. आता ते जस्ट त्याचा एक सुटला, खवूल लागून आला. लागला 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 बसला. आता मात्र बसला, 100% बसला. बसला बसला भाईने केली बोनी, भाईने बोनी केली. कडक काम. द डेंजर अँगलर, असला डेंजर अँगल आहे बघा. म्हणजे कसली मेहनत. बडा आहे, किधर आहे. मोठाच पिलसा आलाय तू. बापरे बापरे बापरे, कसली साईज आहे ती.
खतरनाक साईज आहे भाई, खतरनाक साईज आहे, किलो प्लस साईज आहे बघताय भाई. दिखा ऊपर कर भाई, दिखा, खतरनाक आहे भाई. भाई काय खतरनाक पीस आणलाय बघ ना, हे बघ जबरदस्त. बापरे किती भाई, 1.5 किलो का होगा आराम से ना, आराम से भाई बोलतो 1.5 किलो साईज आहे. खतरनाक कसली साईज आहे व ती, बिग बिग साईज आहे, बिग साईज. बाबा 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 बाबा. पहली बोनी है भाई, स्टार्ट हो गया भाई गेम अपना. बोनी हो गया भाई, काम 25 वाला भाई, काम 25 वाला एकदम काम 25. अख्ख्या वर्षी समजू शकता तुम्ही साईज काय आहे मावऱ्याची. तुम्हाला दाखवते, याला झोपू दे फक्त, मग तुम्हाला दाखवते मी त्याची साईज काय असणार आहे ती. माझ्या हातावरशी बघा तुम्ही साईज आहे बघा, हातावरशी बघा, अर्धे हातापर्यंत आली साईज. पहिलीच आपली बोनी होती आणि बोनी पण अशी झाली ना, जवळजवळ तुम्हाला सांगते ना 1.5 किलो प्लस आहे. मी 1 किलोच बोललो जेव्हा खेचला तेव्हा, पण भयानक मोठा आहे, जबरदस्त मोठा आहे. म्हणजे माझ्या इथपर्यंत असा हातापर्यंत ते पूर्ण हाता एवढा मोठा लांब आहे. म्हणजे विचार करा किती मोठा आणि जाड, जबरदस्त आहे. पहिली बोनी झाली, बघू काय काम असणार आहे आजच्या व्हिडिओ. तुम्हाला आहे ना 100% आवडणार आहे. वर्षातून एकदाची टाकतं पण धमाका असतो बघा. इकडं धमाका आपला चालू आहे, 2 आहेत अँगलर, आपलं 2 जण मस्तपैकी काम करतायत. ती जेव्हा जी कास्ट करतं ना, त्या कास्टमध्ये जो झटका मारतात, त्या झटक्यामध्ये आहे ना, तो झटक्यामध्ये त्याला फसला जो हुक आहे तो त्यांनी बनवलेला असतो, एकदम टोकदार असतं, ट्रबल हुक असतो तो. आणि ते झटक्यामध्ये त्याच्या मासामध्ये कुठं पण घुसतं. ती फॉल हुक बोलतात त्याला, फॉल हुक फिशिंग बोलतात. त्याला काही खाना लावावं लागत नाही, काय नाही, फक्त मच्छी समोर दिसतं त्या मच्छीवर फेकायचा आणि हिसका मारायचा का तो हुक कुठंतरी घुसतं मच्छीच्या शेपटीला बोला, डोक्याला बोला, कुठंतरी तो घुसून येणारच आहे, तेव्हा तो येतो. गेला वाटतं परत स्टार्ट पासून. म्हणजे तुम्ही बघताय त्याच्याकडं का तो पहिला नजर मारतोय, बघतोय समुद्राकडं, दर्याकडं बघतोय की म्हणजे कुठं दिसतंय, किती लांब आहे, किती रेंजमध्ये आहे. नॉर्मली तो कास्ट करण्याच्या अगोदर बघत असतं की बाबा किती लांब मच्छी आहे, आपली कास्ट इथपर्यंत पोचू शकते की नाही, तेव्हा अंतर किती अंतर आहे ते बघून तो मारत असतो. मच्छी दिसते का ते बघून मारत असतं, तो बरोबर मारतो. कारण शेवटी एवढ्या दिवसाचा, एवढ्या वर्षाचा त्याला अनुभव आहे इथं, बरोबर तो. म्हणजे आता बाकीचे भरपूर अँगलर तुम्हाला दिसतील, पण त्याच्यामध्ये जी पॉवर, त्याच्यामध्ये जी टेक्निक, त्याची आयडिया ती दुसऱ्यांकडे नाही. खुश झाला भाईने बेटल 4 मागवली 6000. का पावर पावर देखना है भाई, इससे हार जाएगा डोलो, हार जाएगा. चला बघूया आता काय आज ही वापरताय. आज बैटल 3, बैटल 4, बैटल 3 अभी बैटल 4 पे अपडेट हुआ है भाई. मंडळी बघताय, हा तो हुक आहे. म्हणजे त्या 3 आहेत ना, 3 गले आहेत मोठे साईडच्या, बिग म्हणजे बोटावशी तुम्हाला समजू किती साईडचे गले आहेत. ते 3 गल्या मिळून अशा शिशामध्ये तोडून एकाचा फक्त हुक ठेवला आहे, बाकी दोघांचे कटकीला आतमध्ये भरून या शिष्यानं आणि आतमध्ये अजून काय काय भरून त्यांनी मस्त अडकवून एक ट्रबल हुक बनवला आहे. आणि ट्रबल हुकला त्याच्या म्हणजे टोकं एवढी बेकार असतात ना, डेंजर एकदम, त्याच्या यानं येते. म्हणजे जो इस्का मारते, इस्का एकदा डायरेक्ट फसते कुठंतरी, ट्रबल उपटला कुठला तरी एक टोक त्याच्यामध्ये घुसते आणि तो मासा येते. अशी आहे, त्याला काही खाणं लावावं लागत नाही, फक्त ताकद तुमची आणि थोडीशी आयडिया, थोडासा माहिती पाहिजे त्या गोष्टीबद्दल. हा ट्रबल हुक लगेच तुम्ही अशा मोठ्या मोठ्या गोष्टी काढू शकता. यो मोनूचा आपला छोटा मोनू, छोटा अँगलर. तू काय ट्राय करताय की नाही? करताय, ट्राय करताय फिशिंग? ये वाला नहीं करते, गांडुल लगा के करता है ना. मैं देखा तेरा वीडियो, गांडुल लगा के करता है. नहीं बोल, कुछ भी करके करता है तो मतलब. हाँ चल ये कर, आज करेगा काम 25 करेगा. डायलॉग मार, काम 25. तो बघताय पुली बघा, ही बघा फुल वाईट बघा. तेव्हा किती मच्छी तरवडले तिथं समोर, जाम तिथं मच्छी तरवडले जाम. लगा देख बोलतं. हे बघ समोर कसली मच्छी आहे, जाम आहे.
जाम समोर मच्छी आहे, आता दिसायला लागली एकदम क्लिअरली. म्हणजे तर बघताय मोनू आलाय आणि तो उभा डायरेक्ट जाऊन त्या दगडावर होता जिथून डायरेक्ट लाटा वर्षी, आणि जस्ट मिस झालाय त्याचा. मस्त पहिलेच कासला त्याला इथं लागला. आता नवीन त्यांनी रील टाकली, बेटल 4 लावली आणि बेटल 4 लावून आलाय आता नवीन हुक. कुठली फिशिंग करताय ना, फिशिंग एवढे पण इझी नसतं. प्रत्येक फिशिंगमध्ये प्रत्येकाच्या आयडियाज असतात, प्रत्येकाची टेक्निक असतं, मेहनत असतं, त्याचा खर्च असतं. हे मेन 4 गोष्टी असतात. 4 गोष्टी आपण कुठल्याही फिशिंगमध्ये अप्लाय केल्या ना तर ती मच्छी पण चांगली भेटतं. म्हणून नुसतं समुद्रात जाणं, नुसतं मच्छी पकडणं नसतं, त्याच्यामध्ये 4 गोष्टी अप्लाय करायला लागतात. तर मग त्याला लागला बघा, लागला बघा. आईला मिस झाला वाटतं, मिस झाला. जस्ट काश केली ना, एकदम भारी होता, मोठा पीस असेल. खवळाला लागला बाई, परत मिस झाला यार. म्हणजे लागला लगातार 2 काशमध्ये 2 लागलेलं, दोन्ही मिस झालं. काय चाललंय समजत नाही. तर लगातार 2 हुक आणि याच्यावर फिशवर त्याचं ते हुक आहेत ना ते सरळ झालं. विचार करा, आता मोठं पीस लागतील. एक ऑलरेडी मोठा लागलाय. लागला वाटतं, परत मिस झाला. बघता इथून फुल तयारी चालू आहे बाई. लाला पण काहीतरी करते कांड. मोनूचा छोटा अँगलर आहे तो. आणि चल आता तिकडं मोनू गेलेला आहे, आपण आपल्या अँगलकडे जाऊ. बघताय म्हटली जबरदस्त, म्हणजे लाटा वगैरे कसा बघताय, माहोलच असा एकदम भारी झालाय ना इथला. खतरनाक माहोल झालाय. परत आला तो, भले लगातार 4 त्याचं निसटलं तरी तो थांबला नाही. लगेच जाऊन वरती सेटअप बनवला आणि लगेच आला बघा. बघते आता काय कुठं समोर हालचाल. काश करण्याची पद्धत बघताय. मेन ही ताकद आहे. लागला बसला भाई, आता बसला भाई. इकडे बघताय जल्लोष लगेच कसा लागला. बिग साईज लागला भाई. बिग साईज भाई, बिग साईज. पावर आहे भाई, पावर. बघू, दाखव तुम्हाला. आला ना का दाखव तुम्हाला कसला पीस असेल तो. कसला पीस असेल ना दाखवते बघा. जबरदस्त पीस असेल. ताकद बघा किती लावायला लागतंय, कारण 100% मोठा पीस आहे. आणि असले समुद्राच्या लाटांवर तो बघा आला बघा, समोर बघा. तो बघा पिल्सा. डोलास आला भाई, आला यो बघा, आला समोर. डोलस बघा कसं आहे बघा, बिग साईज. डोलस भाई, काम 25 आहे भाई. आला बघा वरती घेऊन, तुम्हाला वरती दाखवतो डायरेक्ट कसा. काम 25 आहे. मार दिया उसने मेरे. काम 25 डॉलर्स भाई, बिग साईज. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे इथं बँडस्टँड बोलल्यानंतर फेमस आहे तो म्हणजे कपलसाठी, बरोबर, कपलसाठी. आणि इकडे आपली एका साईडला फिशिंग चालू आहे. लागला आणि जबरदस्त पीस लागलाय आपला. कडक काम 25 भाई. जेला वाटतं यावर लोक बोंबला लागली तर पीस दिला. तर आपण जाऊया मेन मुद्द्यावर. तर इथं बँडस्टँड बोलल्यानंतर माहिती आहे फेमस आहे कपलसाठी. आणि मस्त इथं बघितलेला, तिथं 2 कपल आले ना बसला आतमध्ये डगरामध्ये. यांना काही त्यांना उठवायला जायची गरज आहे का? हे बघ, ही 3 जण लोकांना फुकटमध्ये डिस्टर्ब कराटी काय गरज आहे का बाई? काय गरज आहे का? काय ही अशी पोरा व्हिडिओ करायला येताना या लफरी उठवायला जातात. लागला भाई, लागला बघा. यो बघा आडवा, डायरेक्ट आडवा झाला बघा. तो बघ, काम 25 भाई लागले बघा. आला पण गेलाय.
मोनू भाई आता ऐकणे भाई बोलता आता बॅक टू बॅक बाउंड्रीज मारते बोलतो नुसत्या दरात दर. चला चला मस्तपैकी काम 25. अजून एक डोलस आपल्याला आलाय. बघा 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 कडक एकदम. मोनू बायन फायर. बघा बिग साईज आहे बिग साईज. यो बघ छोटा मोनू बघ. इधर छोटा मोनू इधर. कडक. अजून तिकडे लाला पण ट्राय करतोय. परत तो एक भाई करतोय ट्राय. मोनूने लाली 3 मारले. ये मोठं पीस त्याच्यामध्ये 1-2 किलो असं पीस आहे. जस्ट गेलाय म्हणजे इथं ठेवलाय तो. अजून याच्यात पण ठेवला नव्हता आणि गेला आणि लगेच तिकडं जोर घातली भाई. जोरडवली जोर भाई. दुसरा अँगलर बघा आपला तो तिकडे गेलता. तिकडे काही जमला नाही. आता इकडे आलाय तो पण. इकडे मोनूची पॉवर बघू आपण. सगळ्यांचं टॉवर मोरलं इकडे त्यांनी. वन मॅन शो. लाटा बघताय भाई जबरदस्त तुफाना लाटाने असले लाटा होते आणि पब्लिक खेचली भाई. सगळी भाईनी पब्लिक खेचली बघा. हे याच्यामध्ये पब्लिक खेचली थोड्या वेळाने. ती तिकडची पण सगळी पब्लिक आहे ना ती इकडे येणार आहे आपल्याला. काम 25 बाय. बघा लगेच इकडं. आता तिथं सगळेजण त्या साईडला फिशिंग करत होतं. आता सगळेजण इकडं आलं बघा. हळूहळू ते जे तिकडे करतायत ना ते पण येतील. भाई आपलं फायर आला बघा. बोईस हो गया बोईस. तरता येतात दिसते बघा. तो जे भाई कडक पीस भाई कडक पीस कडक पीस आणला. इधर देख दिखा भाई का पीस साईज बघता 1 किलो प्लस साईज. बिग साईज भाई बिग साईज. तेव्हा तो का आपला जोर देते तो बघ. जोर देते बघा. ते बघ जोर कसा आहे ते बघा. एंटरटेनमेंट भाई एंटरटेनमेंट. मोनूची काश म्हणजे एकदम डेंजर काम. एवढी लांब काश करते ना जबरदस्त. हॅलो ही जी पब्लिक ना तिकडं होती. हल्ली यमनला भेटते ही पब्लिक. यमन इथं बसलाय बघ. गप्पे बघ. यमन इथं गप बसलाय बिचारा देवार का. इकडं बघा इकडं जोर घेतला बघ यांनी. जोर घेतला म्हणजे कडक काम 25. आत्ता तो बोलता 8 पण नाही ना कोणला भाई. काम 25 आहे इथं. जोर उडवली जोर. आहे भाई ए नीरज दाखव भाई. माल दाखव. माल आहे माल भाई. काम 25 माल आहे भाई. यो बघ येताना दिसेल बघ. आता ये साईडला गेलाय कुठं. यो इकडं. यो आला बघ. यो बघ डागरान मशी उरत आला बघ. डागरान सांडला उरीत त्याला. बैक टू बैक. और बघा इस तरह देखते हेडशॉट लगाया भाई ने. हेडशॉट कडक भाई. इकडं बघताय पिल्शांची साईज जर बघताय ना भाई तुम्ही साईज तर एकदम डेंजर साईज. 1 किलोच्या खाली एक पण नाही बघा. सगळं मोठं ते बघ. आणि कितीही प्रयत्न करू दे तो बघ एकाला एक पण. हे 3 जण एक पण लागला. पण भाईने लगातार 4 मारला. 4 मिस झालं लगेच 4 मारलं दुसरं. असा हे शेवटी कसं असतं माहिती आहे ना. एक्सपिरियन्स जाम इम्पॉर्टंट असतं कुठल्याही धंद्यामध्ये. बघा त्याचं म्हणजे मेहनत बघता तुम्ही. मेहनत बोला त्याचं कष्ट त्याची आयडिया सगळ्या गोष्टी आहेत त्याच्याकडे. म्हणून तो आज इथला म्हणजे किंग आहे. इथल्या फिशिंग या फिशिंगचा फॉल फिशिंगचा किंग आहे मोनू. द डेंजर अँगलर. त्याचं चॅनल आहे द डेंजर अँगलर. एकदा नक्की सर्च करा. इंस्टा फेसबुक यूट्यूब. काय काश बघा त्याची. काश म्हणजे तुम्ही विचार नाही करू शकत. नुसते काशचा विचार केला ना त्याच्या तर लाईनच त्याची फक्त जी त्याच्या रॉडमध्ये जी लाईन भरलेली आहे रीलमध्ये ती लाईन आहे जवळजवळ 120 मीटर लाईन संपते त्याची. 120 मीटर लाईन उडतोय. विचार करा किती लांब काच जाते ती. म्हणजे इथून आपल्या कॅमेरामध्ये कॅच नाही होऊ शकत. आपल्यालाच नॉर्मल दिसतं. इकडं मोनूची फिशिंग चालू आहे आणि ते साईडला बघताय तुम्ही. या साईडला पण बघा घेऊन आला बघा. वरती बघा
अजून एका इकडे हेमंत आहे, अजून एकाला लागला आहे, तो खेचतंय, तो बघा खेचते त्या लास्टचा. मंडळी आता भरती सुरू झाली ना, भरती सुरू झाल्यावर तुम्ही म्हणजे लाटा बघताय, समुद्र कसा खवळलाय बघताय, एकदम डेंजर. छोटासा वडा आला, त्याला आता समोर मच्छी दिसते, थोडी लांब आहे पण त्याची कास्ट होते तिथपर्यंत भरपूर. त्याचा प्रयत्न आहे ना, प्रयत्न कंटिन्यूस चालू असताना. ते बघा बघतोय तो. आता बघा जोर बघा किती राहील बघा, ते बघा. मंडळी बघताय आणशी वराड निघलाय, आणशी वराड निघलाय, वराडी निघलं ना. आता ते लोकेशनला जाऊ आपण, कारण ते लोकेशनला थोडी मच्छी लागतंय, भरपूर गर्दी झाली. पण मेन मुद्दा काय माहिती आहे ना, इथं थोडासा लागायचं म्हणजे कमी झाले, बंद झाले. तर आता तिथं दिसता येईल तुमका, त्यांना बाईट होत आहेत, तर तिकडं जाऊ. बाईने हुकली आहे, अभी बांध आहे. बंद कर गाणं. या पण गोष्टी असतात मित्रांनो, कारण नुसतं फिशिंग करणं महत्त्वाचं नसतं, तर ते फिशिंग आहे ना, तुम्हाला ती व्यवस्थित काय आहे, कशी करतात, कशापासून करतात, ते जास्त महत्त्वाचं असतं. बघा मस्त तो डायरेक्ट स्वतः हुक तयार केलेले, हुक बनवला, बांधला, कडक रेडी बाय. रेडी दाखव, पैसा दे. हे देखो रेडी बाय. चला तो बघ त्याचं धंदा बघ, ते दगडावर जावं त्याला, ते खडकावरून तिथून आता फिशिंग चालू करते बघा. लाटा बघताय, अजून एवढं अँगलर होतं इथं, पण एकाने पण तिथं जाऊन फिशिंग नाही गेली. हे बघा हा बघताय आपला मोनू, म्हणून त्याला नाव आहे द डेंजर अँगलर. हाय पहिलाच लागलेला भाई, पहिलाच लागलेला. चला भाई आला परत, काहीतरी कांड झाला असेल म्हणून तो परत आलाय. इकडं गर्दी बघताय, जाम गर्दी जमली, कारण यो कसा स्पॉटच आहे ना, टुरिस्ट स्पॉट, लाफडा स्पॉट आहे, त्याच्यामुळे फुल गर्दी असते इकडं. चला आता आपली मंडळी पण तिकडं वाट बघते, मोनू पण आला. ये भाईने इकडं बघताय मस्त पीस आणलाय, हे भाईने कडक पीस आणलाय बघ. बिग साईज आणली बाईनी, बिग साईज आणलाय बाईनी. कसला आणलाय बघ आमचं, तो जे उरालाच लागला बघ डायरेक्ट, तो जे उऱ्या मारला ते बघ. त्याला आम्हाला व्हिडिओ द्यावायची होती ना, ते बघ व्हिडिओ गॅस पाहिजे होता म्हणा. भाई बघताय काय ती साईज आहे, एकदम कडक. तर भाई सर्वात महत्त्वाचं म्हणजे डेंजर अँगलर या चॅनलला पहिला सबस्क्राईब करा. तुम्हाला इंस्टाला बोला, यूट्यूबला बोला, जबरदस्त व्हिडिओ बघायला भेटेल, स्पेशली या फॉल हुकचे व्हिडिओ जबरदस्त. आणि साईज काढली आज बाईने जबरदस्त, अजून भरपूर होते, वाटून टाकले सगळे. आमच्या हरके येतात ते माणसं, त्यांच्यासाठी पाहुणे ना. तर चल भाई मिलते भाई बाद में फिर से. चला मंडळी कशी वाटली व्हिडिओ, कारण शेवटी ही व्हिडिओ मी वर्षातून फक्त एकदाच टाकत असतो. ही आपली सगळी अशी मंडळी होती आपल्या आजच्या व्हिडिओला. आणि छोटा रॉबिन काम 25 डायलॉग मार भाई, डायलॉग काम 25. चला भाई, तुम्हाला कसं आहे म्हणजे एवढ्या लांब बांद्राला येऊन मी व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न करते, कारण तो कंटेंटच असा आहे, म्हणजे ती फिशिंगच अशी आहे, ती युनिक फिशिंग आहे, तुम्हाला कुठंच नाही बघायला भेटणार, इथंच मोनू व्हायच्याकडे बघायला भेटेल. त्याच्यामुळे मी नेहमी इथं येत असतं. तर चला तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते जास्त महत्त्वाचं. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली पहिला कमेंट करा भाई. तर तुम्ही कमेंट कराल, ज्या काय चांगला वाईट जे काही असेल ते तुम्ही कमेंट करून सांगा. तुम्ही कमेंट कराल तेव्हा ती व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचेल. कमेंट करा, आवडली असं लाईक करा, तसे शेअर करा. चला भेटू आपण असेल का पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.